तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। एक नजर टाकूयात आपल्या शहरातील काही सविस्तर बातम्यांवर। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री मलंगगडावरील कित्येक वर्षापासून रेंगाळलेली फॅनिक्युलर ट्रॉलीची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार धर्मवीर आनंद दिघे यांनी मलंग मुक्तीचे आंदोलन हाती घेतले। दरवर्षी माघी पौर्णिमेला मलंग भक्त व शिवसैनिक मलंगगडावर दाखल होत आहेत। धार्मिक उत्सव साजरा केला जातो। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर फेब्रुवारी महिन्यात माघी पौर्णिमेला ट्रॉलीची सुविधा भाविकांना उपलब्ध करून देत हिंदू भाविकांची मने जिंकण्याचा प्रयत्न सरकार करत आहे। अंबरनाथ तालुक्यातील सह्याद्रीच्या रांगेत वसलेले श्री मलंग हे नवनाथांचे प्रसिद्ध धार्मिक क्षेत्र आहे। मच्छिंद्रनाथाचे समाधीस्थान असलेल्या या मलंग मुक्तीचे आंदोलन हिंदू हृदय सम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार धर्मवीर आनंद दिघे यांनी हाती घेत मलंगगडावर मच्छिंद्रनाथांच्या समाधीस्थळी महाआरती करत आंदोलन हाती घेतले। दिघे यांच्या निधनानंतर या आंदोलनाचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांनी हाती घेतले। दरवर्षी माघ पौर्णिमेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक व मलंग भक्त नाथांचा जयघोष करत मलंगगडावर दाखल होत असतात। सद्यस्थितीत गडावर जाण्यासाठी सुमारे 2500 पायऱ्या आहेत, परंतु उभा चढ असल्याने भाविकांची दमछाक होते। भाविकांची होणारी गैरसोय ध्यानात घेऊन राज्य सरकारने या ठिकाणी फॅनिक्युलर प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला। शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने बीओटी तत्वावर 2007 मध्ये मलंगगडावर फॅनिक्युलर ट्रॉली बसवण्याचा निर्णय घेतलाय। 2008 मध्ये निविदा प्रक्रियेनुसार मेसर सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कन्स्ट्रक्शन कंपनीला 45 कोटी 91 लाखांचा हा प्रकल्प काम देण्यात आलं। मात्र कालांतराने मतदारसंघांची विभागणी झाल्याने हा प्रकल्प आणखी रेंगाळला। 80% काम पूर्ण होऊनही प्रकल्प पूर्णत्वास जात नसल्याने कल्याण लोकसभेचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यात लक्ष घातले। मलंगगड परिसरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या सोहळ्याचे उद्घाटन पार पडले। याप्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी मलंगगड येथील फॅनिक्युलर ट्रॉलीविषयी विचारणा केली असता त्यांनी प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले आहे, थोडंफार फिनिशिंग काम बाकी आहे। पुढील महिन्यात मलंगगड येथील यात्रा येईल, त्यावेळी भाविकांना त्यांचा उपयोग होऊन गडावर ट्रॉलीने जाता येईल असे सांगितले आहे। ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ।